हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एम एच सेट पेपर वन. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्र सेट पेपर वनच्या युनिट 6 म्हणजेच लॉजिकल रिझनिंग या युनिटच्या PYQजला सुरुवात करणार आहोत. हे सर्व PYQज इयर 2020पासून तर 2025पर्यंतचे आहेत आणि यात जे काही प्रश्न विचारले गेलेले ते आपण सर्व कवर करणार आहोत. आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रिपरेशनसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात किंवा कोणते रिपीट होतात आणि त्यांची लेवलही आपल्याला कळेल की इझी, मॉडरेट, इंटरमिडिएट लेवल म्हणजे आपल्या हिशोबाने ते कसे आहे हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. चला तर मग सुरू करूया. क्वेश्चन 1 पासून, जो जून 2025मध्ये विचारण्यात आला होता. या टाईपचे क्वेश्चन्स बऱ्याच वेळा विचारण्यात येतात आणि हे अगदी इझी आहेत सॉल्व्ह करायला. जर आपण एक एक वाक्य व्यवस्थितरित्या जे काही दिलेलं आहे ते वाचून आणि ते अंडरस्टँड केलं तर आपल्याला हे सॉल्व्ह करायला अगदी इझी जात असतं. तर इथे दिलेलं आहे, स्टेटमेंट दिलेले आहेत 2 आणि 2 कन्क्ल्युजन दिलेले आहेत आणि आपल्याला पाहायचं आहे की ते कन्क्ल्युजन व्हॅलिड आहेत की नाही. तर पहिली स्टेटमेंट आहे, ऑल टॅक्स पेयर्स आर ऑनेस्ट. तर हे आपण या प्रकारे दर्शवत असतो की ऑल टॅक्स पेयर्स म्हणजे हे सर्व टॅक्स पेयर जे आहेत ते ऑनेस्ट आहेत. तर इथं आपल्याला दिसतंय की ऑनेस्ट हा जो मोठा सर्कल आहे तो ऑनेस्ट आहे ते पेपर दाखवत आहे आणि जो स्मॉलर सर्कल आहे तो टॅक्स पेयर. तर हे याच्यामध्ये समाविष्ट आहेत, म्हणजे जे काही टॅक्स पेयर आहेत ते सर्व ऑनेस्ट इथे असणार आहे. आणि यांनी दिले ऑल स्टुडंट्स आर ऑनेस्ट, सर्व विद्यार्थी आहेत ते पण प्रामाणिक आहेत. तर हे ते टॅक्स पेयरमध्ये तर नाही येणार, मग आपण इथे साईडला एक सर्कल बनवू शकतो, ऑल स्टुडंट्स आर ऑनेस्ट. किंवा जर समजायला डिफिकल्ट वाटत असेल तर आपण 2 वेगवेगळेही बनवू शकतो की इथे ऑल स्टुडंट्स आर ऑनेस्ट. हे आपण असे 2 प्रकारे सर्कलही बनवू शकतो. आता आपण कन्क्ल्युजन पाहणार आहोत पुढे. सम टॅक्स पेयर्स आर नॉट ऑनेस्ट, असं ते म्हणत आहे की काही जे टॅक्स पेयर आहेत ते ऑनेस्ट नाही आहे. तर असं आहे का इथे? तर नाही. जर सर्व टॅक्स पेयर ऑनेस्ट आहे तर त्यातले काही नसतील, हे जे काही कन्क्ल्युजन आहे ते इथं चुकीचं आहे. सो कन्क्ल्युजन फर्स्ट रॉंग आहे. आता आपण दुसरं काम पाहणार आहोत, सम स्टुडंट्स आर टॅक्स पेयर्स. तर इथं जर आपण पाहिलं तर स्टुडंट्सचा आणि टॅक्स पेयर्सचा काही संबंध नाही आहे आणि इथूनही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण पाहू शकतो की ह्या सर्कलमध्ये इंटरसेक्शन पण नाही आहे आणि वेगळे आहेत. तर स्टुडंट्सचा आणि टॅक्स पेयर्सचा संबंध नाही आहे, म्हणून कन्क्ल्युजन 2 पण इथे व्हॅलिड नाही आहे. तर आपण या 2 याच्यावरून म्हणू शकतो की नायदर 1 नॉर 2. तर एकही जे काही कन्क्ल्युजन आहे यातलं ते फॉलो करत नाही, म्हणून ऑप्शन डी हे बरोबर उत्तर इथे असणार आहे. अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर जे काही दिलेलं आहे ते वाक्य आपण व्यवस्थित वाचलं आणि त्यांची जर अशी फिगर्समध्ये रचना केली तर ते समजायला पण आणि सॉल्व्ह करायला पण इझी जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025मध्येच विचारण्यात आला होता. हे एक रँकिंग टाईप दिलेलं आहे आपल्याला. यातही जे दिलेलं आहे आपण जर व्यवस्थित वाचलं आणि तसंच आपण ते पॉईंट आउट करत गेलो तर आपल्याला सोडवायला इझी जातं. तर इथे आपण पाहू शकतो की एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयच्या वर आहे. चला, जे दिलेलं आहे ते आधी आपण लिहून घ्यायचं की विशाल जो आहे तो विजयच्या वर आहे. ओके. नेक्स्ट आहे, परंतु श्यामच्या खाली आहे. विशाल विजयच्या वर आहे पण श्यामच्या खाली आहे, म्हणजे श्याम इथे वर झाला. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज नाही व्हायचं यामध्ये. श्यामच्या खाली आहे. ओके. मोहन हा श्यामच्या वर परंतु रोहनच्या खाली आहे. तर आपण हे वेगळं लिहून घेऊ, फुल स्टॉप नंतरचं वाक्य, नंतर आपण त्याला मर्ज करू शकतो. तर मोहन आहे जो श्यामच्या वर आहे, श्यामच्या वर आहे. ओके. आणि रोहनच्या खाली आहे, रोहन. परत एकदा हे वाक्य चेक करा, मोहन हा श्यामच्या वर आहे, बरोबर आहे, परंतु रोहनच्या खाली आहे. रोहनच्या खाली मोहन आहे म्हणजे रोहन वर झाला. विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे. विशाल आणि अशोकच्या मध्ये विजय आहे, म्हणजे इथे कुठेतरी अशोक असणार आहे. मॅच होत आहे. विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे. तर हे सर्व आपण आता रीड करून एक मॅप तयार करून घेतलाय. आता आपण बघू की आपल्याला विचारलं काय. तर वरून तिसरा कोण आहे, तर स्टार्टिंग पासून तिसरा कोण आहे हे आपल्याला पाहायचंय. तर आपण इथे काय केलं, श्यामच्या पुढे कोण आहे, मोहन, आणि मोहनच्या पुढे कोण आहे, रोहन.
तर आय होप हे आपल्याला लक्षात आलं असेल की आता आपण हे मर्ज केलंय श्यामपासून जे पुढचे व्यक्ती होते ते. तर आपल्याला फायनल सिरीज ही मिळाली आहे. तर यात काय विचारलं आता वरून तिसरा कोण आहे, तर आपण पाहू शकतो की पहिला रोहन आहे, सेकंड मोहन आहे आणि जो काही तिसरा व्यक्ती आहे तो श्याम आहे. म्हणून इथे ऑप्शन डी हे आपलं अगदी बरोबर उत्तर असणार आहे. तर आपण पाहू शकता की प्रश्न खूप काही कठीण नसतात, फक्त त्यांची व्यवस्थित मांडणी केली स्टेप बाय स्टेप तर त्यांचं उत्तर सापडणं आपल्याला अगदी इझी जातं आणि कन्फर्मही होतं. आता हे जे काही आपण इथे जो हा आकृती किंवा फिगर म्हणू शकता ते काही काढून घेतलेलं आहे की ज्यावरून आपण सॉल्व्ह करू शकतो. तर इथे आपल्याला पाहूनच कळतं की आपलं उत्तर जे आहे ते 100% इथे बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे मी तुम्हाला युनिट 5च्या वेळी सांगितलं की हातात आन्सर शीट क्वेश्चन पेपर आल्याबरोबर क्वेश्चन पेपरच्या मागे ब्लँक स्पेस असते, त्यामध्ये स्टार्टिंगला आपल्याला 10-15 मिनिट्स एक्स्ट्रा मिळतात, तेव्हाच ABCD ही लिहून घ्यायची, कारण यावर एक तरी प्रश्न विचारण्यात येतोच. तर नंतर आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आधी हे आपण लिहून ठेवू शकतो. आणि वर्ग आणि वर्गमूळ हे पण जर आपण लक्षात राहत नसतील तर तेही आपण तिथे जर नोट डाऊन करायचे असतील तर करू शकतो. होत काही नाही, आपला थोडाफार का असे ना वेळ वाचतो, तोच वेळ आपण दुसऱ्या क्वेश्चन्समध्ये वापरू शकतो तेवढंच. तर आता आपण हे पाहू शकतो क्वेश्चन नंबर 28. कोड लँग्वेज दिलेली आहे. मुंबईसाठी अशी कोडिंग केली आहे, तर सांगलीसाठी आपण काय करू. तर इथे आपण पाहू शकतो की यातनं आपण अजून एक गोष्ट करू शकतो की RTRR, तर R 3 वेळा रिपीट होतोय, तर आपण याला आधीच कॅन्सल करू शकतो. इथे सेकंड पाहू शकतो ZZBZ, इथे असं नका करू, इथे आपण फक्त स्टार्टिंगला केलेलं आहे, नंतर चेक करू शकतो, बऱ्याच वेळा यातही कन्फ्युजन होतं. तर ठीक आहे, M साठी काय यूज केलं, त्यांनी L यूज केलेला आहे. तर आपण पाहू शकतो की M साठी L यूज केलाय म्हणजे आधीचा एक लेटर यूज केलाय, U साठी यूज केलेला आहे V म्हणजे नंतरचा एक लेटर, फर्स्ट साठी आधीचा एक लेटर, सेकंड साठी नंतरचा एक लेटर, परत याच्यासाठी L यूज केलाय म्हणजे आधीचा. ओके, तर मग आता आपल्याला कळून गेलं की रिपिटेशन कसं आहे. तर इथे आपण पाहू शकतो S साठी मग आपण आधीचा एक लेटर पाहू जो R येणार आहे, A साठी नंतरचा लेटर पाहावा लागेल तो म्हणजे B येणार आहे, RB. बघा, पहिल्या 2 लेटर्सवरूनच आपल्याला कळून गेलं की ऑप्शन कोणतं येणार आहे, ऑप्शन C. तरी एकदा आपल्याला जर डाऊट असेल तर आपण थर्ड लेटरही चेक करू की थर्ड लेटर इथे आहे N, इथे नंतरचा घेतला, इथे आधीचा घेतला, इथे नंतरचा घेतला, इथे पुन्हा आधीचा घेऊ तर Nच्या आधी M येतो. अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की अगदी इझी आहे, फक्त मांडणी व्यवस्थित करा आणि नीट लक्ष देऊन सॉल्व्ह करा म्हणजे उत्तर आपलं मुळीच चुकणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025चाच आहे, जून 2025 लास्ट इयरचा. तर अशा टाईप्सचे प्रश्नही विचारले जातात, हे पण आपण स्टेप बाय स्टेप एक एक लाईन रीड करून सॉल्व्ह केले तर इझी जातात. चला तर मग सुरुवात करूया. काय दिलेलं आपल्याला की रागिनी पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. तर यातही मी एक सांगते, जसं तुम्हाला रफ वर्क सांगितलं की ABCD ही लिहून ठेवू शकता, तसं जर आपल्या लक्षात राहत नसेल तर आपण हे नॉर्मल हे पण लिहू शकतो, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, म्हणजे नंतर कन्फ्युजन नको. आणि आता आपण सुरू करणार आहोत की रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते. सपोज रागिनी इथं उभी आहे, मग तिची ही पूर्व दिशा झाली ईस्ट आणि ती पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते. ओके, ती गेली 10 मीटर आणि नंतर ती तिच्या डावीकडे वळून 12 मीटर चालते. ही तिची डावी बाजू झाली वरच्या साईडने, ती 12 मीटर चालत गेली. ओके, 12 मीटर. नंतर ती उजवीकडे 45 डिग्रीमध्ये वळून 15 मीटर चालते. तर आता आपण इथून पाहू शकतो की उजवीकडे ही तिची उजवी बाजू झाली आणि 90 डिग्री इथंपर्यंत असतं. असं जर घेतलं आपण, इथं काटकोन तयार होतं, तो 90 डिग्री असतो. तर ती 45 डिग्री म्हणजे इथे मिडलला कुठेतरी येणार आहे, इथून इथे मिडलला आली सपोज ती, आणि ती 45 डिग्रीमध्ये वळून 15 मीटर चालते. म्हणजे ती आधी ते 45 डिग्री वळाली आणि आता ती 15 मीटर चालत गेली, म्हणजे ती अशा प्रकारे जाईल. आय होप हे तुम्हाला लक्षात येतंय. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. ओके, तर ती आता 15 मीटर चालत गेली. तर ती सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालली आणि ती कोणत्या दिशेच्या समोर उभी आहे हे आपल्याला तर विचारलंय. तर आपण पाहू शकतो की तिने सुरुवात इथून केलेली आहे. इथं हे झाल्यानंतर आपण एक असंच क्रॉस करून घ्यायचं म्हणजे आपल्याला दिशेचं ज्ञान इथे व्यवस्थित होईल. तर इथे पाहू शकता आपण, ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे, ही उत्तर आहे आणि ही दक्षिण आहे. तर आता तुम्ही इथं पाहू शकता की ती कोणत्या दिशेला आहे, मध्यभागी आहे, उत्तर आणि पूर्वेच्या, म्हणजेच नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला आहे, इथे कुठेतरी आहे.
तर इथूनच आपल्याला उत्तर आधी मिळून जाते की ती नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला आहे, ईशान्येला आहे. तर डायरेक्टली आपण ऑप्शन ए इथे चूज करू शकतो, पण तरी 37 मीटर आहे की नाही हेही आपण एकदा पाहून घेऊ. तर तिने इथून स्टार्ट केलेलं होतं, ती 10 मीटर गेली, नंतर ती 12 मीटर गेली आणि 15. तर याचं ॲडिशन केल्यावर आपल्याला 37 सेंटीमीटर मिळत आहे. म्हणून आपलं ऑप्शन ए हे अगदी बरोबर इथे उत्तर असणार आहे. तर या दिशा पण लक्षात ठेवा व्यवस्थित, आणि जे दिलेलं आहे ते व्यवस्थित फक्त आपण मांडणी करत जायची. उत्तर आपल्याला लवकरात लवकर आणि अचूक मिळत असतं. आता 2025चा हा लास्ट प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अंकश्रेणी पूर्ण करेल. तर ॲक्च्युली इथे स्पेस आहे आणि नंतर 133 आहे. तर आपल्याला ही नेक्स्ट टर्म शोधायची. तर आपण पाहू शकतो फर्स्ट टर्म दिलेली आहे 11 आणि सेकंड दिलेली आहे 14. तर आपल्याला माहिती आहे 11 + 3 = 14. 14 + 9 25. आता 25 प्लस आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर या दोन टर्ममध्ये सिमिलॅरिटी काय दिसते आपल्याला की 3⁻⁻⁴ 3चा स्क्वेअर जर घेतला आणि 3चा स्क्वेअर घेतला आपण तर तो 9 मिळतो, आणि 9 या 14मध्ये ॲड केलं आहे तर 25 मिळतं. तर आपण आता असं करू शकतो की 3चा इथं क्यूब घेऊ शकतो, म्हणजे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 25 + 27 52 आपल्याला इथे मिळत आहे. म्हणून ऑप्शन बी 52 हे अगदी बरोबर उत्तर इथे आहे. तर अशा प्रकारे सिरीज दिलेल्या असतात, खूप काही डिफिकल्ट नसतात, फक्त त्यांच्यात जी काही लिंक आहे ती ओळखणं आणि त्याप्रमाणे क्रिया करणं इथे अपेक्षित आहे. तर उत्तर आपल्याला नक्कीच बरोबर मिळतं. हे झालं 2025चं. आता आपण एप्रिल 2024चे PYQs पाहणार आहोत या टॉपिकवर. तर क्वेश्चन आहे, खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणता निष्कर्ष उचित आहे. तर आपल्याला 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्याच्यावरून 2 कन्क्ल्युजन दिलेले आहेत, ते आपण चेक करणार आहे. हे पण तुम्ही कनेक्ट करा की 2024मध्ये या टाईपचा प्रश्न विचारला गेलाय आणि 2025मध्ये पण सेम याच टाईपचा 2 स्टेटमेंट 2 कन्क्ल्युजन टाईप ऑफ क्वेश्चन विचारला गेलाय. तर एक रिपिटेशन पाहू शकता की कोणत्या टाईपचं होतं आहे किंवा वर्षानुसार कसं होतं आहे, त्याच्यामुळे आपल्याला या टॉपिकचं महत्त्वही कळेल. चला तर याला सुरुवात करूया. पहिलं दिलंय की सम टायगर्स आर गोट. काही वाघ आहेत ते बकरे आहेत. तर काही दिलेलं आहे, काहीसाठी आपण कसं, जसं ऑलसाठी आपण एका लहान सर्कलमध्ये मोठा घेतला होता तसंच आपण काहीसाठी असं हाफ दाखवतो. तर काही जे टायगर्स आहेत ते गोट्स आहेत. तर हा जो पोर्शन आहे हा हे दाखवतो की काही टायगर्स आहेत ते गोट्स आहेत. ओके, ठीक आहे. स्टेटमेंट सेकंड काय म्हणते, ऑल पॉलिटिकल लीडर्स आर इंटेलिजंट. तर सर्व पॉलिटिकल लीडर्स जे आहेत ते बुद्धिमान आहेत. सर्वसाठी आपण असं दाखवतो की हे पॉलिटिकल लीडर्स आहेत आणि ते इंटेलिजंट आहेत. ओके, आता कन्क्ल्युजनकडे वळूया. सम गोट्स आर नॉट टायगर्स. ते काय म्हणत आहे की काही ज्या बकऱ्या आहेत ते टायगर नाही आहे. तर हे चुकीचं असणार आहे, कारण स्टेटमेंट सांगते की सम टायगर्स आर गोट्स. इथं आपण पाहू शकतो की काही टायगर गोट्स आहेत, तर काही गोट्स पण काय टायगर्स असणार आहे, कारण हा पोर्शन आपल्याला तेच दाखवतोय. म्हणून स्टेटमेंट 1 इथे फॉलो नाही करत, कन्क्ल्युजन 1 इथे फॉलो नाही करत, ते रॉंग झालं. नेक्स्ट आहे सम पॉलिटिकल लीडर्स आर इंटेलिजंट. काही राजकीय नेते बुद्धिमान आहेत. तर आपण पाहू शकतो सर्वच पॉलिटिकल लीडर्स किंवा राजकीय नेते हे इंटेलिजंट आहे. तर काही तर 100% असणार आहे, म्हणजे कन्क्ल्युजन 2 आहे ते फॉलो करतं. तर इथे आपण पाहू शकतो की ऑप्शन बी ओनली 2 हे अगदी बरोबर इथे असणार आहे, कारण ते कन्क्ल्युजन इथे फॉलो करत आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 26 2024चा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 2024मध्ये विचारण्यात आला होता. तर आपण 2025 आत्ता जो पाहिला त्यात तुम्ही पाहू शकता की त्यात काहीतरी स्टुडंट दिलेले होते आणि कोण तिसऱ्या नंबरला आहे त्यांची एक अरेंजमेंट दिली होती. सेम काइंड ऑफ क्वेश्चन्स आहे की आपण त्याचप्रमाणे हा सॉल्व्ह करणार आहे. फक्त इथे काही गावांची नावं दिलेली आहेत, बसेस आहेत की ज्या बस स्टँडवर उभ्या आहेत आणि त्या कोणकोणत्या नंबरला आहेत. पण एक तुम्ही सिमिलॅरिटी पाहू शकता क्वेश्चन्समध्ये की कशा प्रकारचे रिपिटेशन झालेत. चला तर प्रश्न रीड करूया. काही बस स्थानकावर समोर तोंड करून बसेस उभ्या आहेत. ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे. ओके, ही ठाणे बस आहे आणि ही नाशिक बसच्या पुढे आहे. ठीक आहे. आणि नाशिक बस जळगाव बसच्या पुढे आहे. नाशिक बस ही जळगाव बसच्या पुढे आहे. अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे, परंतु ठाणे बसच्या पुढे आहे. ठाणे बसच्या पुढे कोण आहे? अमरावती बस म्हणता येते. ओके, अमरावती. पण जी अमरावती बस आहे ती धुळे बसच्या मागे आहे, म्हणजे धुळे इथे पुढे येणार आहे.
ओके, आता आपण एकदा हे रिचेक करून घेऊया जे काही आपण मॅप तयार केलेला आहे की ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे, नाशिक बसच्या पुढे ठाणे, बरोबर आहे. नाशिक बस जळगाव बसच्या पुढे आहे, हे पण बरोबर आहे. अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे, ही अमरावती बस आहे धुळेच्या मागे आहे आणि ठाणेच्या पुढे आहे. ओके, चुकण्याचे चान्सेस नाहीये. आता बघू विचारलं काय, तर मागून 2 नंबरची बस कोणती आहे. पुढून विचारलंय का, नाही मागून. तर मागून फर्स्ट नंबरची जळगाव आहे आणि सेकंड आहे नाशिक, म्हणून इथे ऑप्शन सी नाशिक हे अगदी बरोबर उत्तर आपलं इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा, एबीसीडीचा पण मी लास्ट टाइम बोलली, रिपीट झालेलाच आहे, बऱ्यापैकी सिमिलॅरिटी आढळते, म्हणून लास्ट 5 इयर्सचे PYQ सॉल्व्ह करणं आणि त्यांना समजून घेणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल. तर हा पण क्वेश्चन पाहूया आपण. JKLM इज कोडेड ॲज OSVX, देन हाऊ DEFG विल बी कोडेड ॲज. तर फर्स्ट लेटरमध्ये काही सिमिलॅरिटी आहे, इतकी नाही आहे. चला तर पाहूया, इथूनच सॉल्व्ह करूया. JKLM एका रोमध्येच घेतलेत. जेसाठी O यूज केला आहे त्यांनी, जेसाठी O यूज केलाय. जे नंतर किती अक्षर सोडलेत, 1 2 3 4, 4 सोडून O यूज केलेला आहे त्यांनी, +4. तर आपण D साठी पण +4 करून पाहूया. 1 2 3 4 सोडून I आला आहे का ऑप्शनमध्ये, हो A आणि D आहे, म्हणजे आपला B आणि C इथेच कॅन्सल होतो. नेक्स्ट पाहूया आपण. K साठी S यूज केलाय, K साठी S, K नंतर कुठे S, 1 2 3 4 5 6 7, 7 लेटर सोडून S आहे. तर E नंतर 7 लेटर सोडून काय आहे, 1 2 3 4 5 6 7, 7 लेटर सोडून M आहे. तर तुम्ही पाहू शकता IM हे कुठे दिसते आपल्याला, ऑप्शन डी मध्ये. ऑप्शन ए कट झाला. तर तुम्ही पाहू शकता की पूर्ण सॉल्व्ह करायची इथे गरज नाहीये, फर्स्ट 2 लेटर्स वरूनच आपल्याला उत्तर मिळून गेलंय. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्कीच पूर्णपणे क्रॉस चेक करू शकता, पण इथे एवढंही इनफ आहे आन्सर मिळण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे कोड लँग्वेजचा आहे की DAC मीन्स 635, देन व्हॉट विल बी द कोड फॉर FEG. DAC 635 असं दाखवण्यात येतं. D A आणि C. D साठी यूज केला आहे त्यांनी 6, A साठी यूज केलेला आहे 3 आणि C साठी यूज केलेला आहे 5. तर इथे पाहू शकता की सुरुवात त्यांनी 3 पासून केली आहे. 3 म्हणजे हा A जर 3 आहे तर B 4 असणार आहे. 5 6 7 8 9 10 11 12 13 अशी कोडिंग असणार आहे याच्याप्रमाणे. तसं आपण FEG पाशी पाहू शकतो. मग F साठी काय आला, 8 आला, E साठी आला 7 आणि G साठी आला 9. तर अशा प्रकारे वरती नंबर्स लिहून घ्यायचे, जे दिलेले ते त्याप्रमाणे इझी जातात. तर तुम्ही पाहू शकता किती फटक्यात आपल्याला हे उत्तर मिळालं, 8 7 9. काय केलं आपण, जे दिलेलं आहे त्याच्यावर नंबरिंग केली आणि त्यानुसार आन्सर काढलं. पण अगदी कमी वेळात मिळतं जर असं आपण व्यवस्थितरित्या मांडणी केली तर. पुढचा प्रश्न आहे 2024चाच आहे. हा पण तुम्ही क्वेश्चन पाहू शकता की असाच काहीतरी मीटरचा फेसिंगचा क्वेश्चन्स आपल्याला 2025 मध्ये विचारण्यात आला होता, जो की त्यापूर्वी 2024 मध्ये विचारण्यात आला होता. म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांनी 2024चे क्वेश्चन्स व्यवस्थितरित्या अभ्यासले असतील, त्यांची प्रॅक्टिस केली असेल, तर त्यांना नक्कीच हा क्वेश्चन इझी गेला असेल. चला तर मग आपण पाहून घेऊया. आधी मी तुम्हाला सांगितलंय की लक्षात ठेवण्यासाठी हे आधी लिहून घ्यायचं एका कोपऱ्यात, नंतर कन्फ्युजन नको म्हणून. आता दिलेलं काय ते व्यवस्थितरित्या मांडूया. तर दक्षिणेकडे तोंड करून विराट 15 मीटर चालतो. तर दक्षिण कुठे आहे, खालच्या दिशेला आहे. सपोज तो इथे उभा आहे, तर इथे दक्षिणेकडे तोंड करून तो 15 मीटर चालत आलेला आहे. ओके. आणि नंतर तो स्वतःच्या उजवीकडे वळून 10 मीटर चालतो. तर त्याची उजवी बाजू जी येणार आहे ती इकडे येणार आहे आणि तो 10 मीटर चालत गेला उजव्या बाजूने. नंतर तो उजवीकडे वळून 15 मीटर चालतो. अगेन तो उजवीकडे वळतोय म्हणजे या दिशेला जाईल आणि 15 मीटर चालत गेला. नंतर तो डावीकडे वळून 15 मीटर चालतो. पुन्हा डावीकडे वळतोय आणि 15 मीटर चालतोय. ठीक आहे. तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावर उभा आहे हे विचारलंय. तर हा स्टार्टिंग पॉईंट होता. मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं, जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्याला नंतर हायलाईट करायचं आणि त्याला असं जे आपल्या दिशांचं आहे त्यात कन्वर्ट करून द्यायचं, लवकर उत्तर मिळतं. इथून स्टार्ट केलेलं होतं, दक्षिणेला गेलेला, मग ही आपली इकडची पूर्व झाली, ही पश्चिम झाली. तर तो कोणत्या दिशेला दिसतोय आपल्याला, पश्चिमेला दिसतोय. डॉट इथून स्टार्ट केलेला आणि इथे या असं इकडेही कुठे नाहीये. म्हणजे जर आपण
नैऋत्य घेतलं असतं किंवा इकडे असता तर वायव्य असं काही इथे नसणार आहे. तो त्या स्ट्रेट दिशेमध्ये म्हणजे तो पश्चिमेला आहे. ऑप्शन्समध्ये पाहू शकतो कुठे पश्चिम दिसते, सेकंडमध्ये दिसतंय, इथेच आपल्याला उत्तर मिळून जात आहे लगेच. तरी आपण एकदा डिस्टन्स पण चेक करूया. तर तो इथून इथेपर्यंत हे 10 मीटर आहे, म्हणजे हे पण 10 मीटर असणार आहे आणि प्लस इकडे अजून 15 मीटर गेला म्हणजे 25 मीटर्स. तर टोटल तो पश्चिम दिशेला आहे आणि 25 मीटर दूर आहे त्याच्या मूळ ठिकाणापासून. तर हेही तुम्ही पाहू शकता की अगदी इझिली आपल्याला हे उत्तर मिळालं. फक्त जे काही दिलेलं आहे ते व्यवस्थितरित्या मांडणी करायची आणि आपल्याला उत्तर नक्कीच मिळत असतं.